आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा। आज 14 एप्रिल खरोखर आज दूध शर्करा योगच म्हणावा लागेल। आज सगळे आपले मान्यवर तर उपस्थित आहेत, त्यातच आज साक्षीबाईंचा वाढदिवस। हा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विथ साक्षीबाई आणि आपल्या मालंकाला तुरा लावणाऱ्या देवाचे हे सगळे एकत्र आलेले आहेत, म्हणूनच आज दूध शर्करा योगच आहे असं म्हणावं लागेल। साक्षीबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येऊ। परत एकदा आपल्याकडे आलेला आपला विद्यार्थी यानं खूप मोठं सुयश मिळवलेलं आहे, त्याला सुद्धा त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज म्हणावे लागेल की दूध शर्करा योग म्हणजेच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती। आपण कित्येक वर्ष जयंती साजरी करत असलो तरी मी ज्या ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास करते त्या वेळेला मला नवीन व्यक्तिमत्व प्रत्येक वेळेला पाहायला मिळतं। कारण इतका संविधानाचा ज्या वेळेला अभ्यास केला किंवा संविधान हे खरोखर वाचावंच असं मला सगळ्यांनी प्रत्येकाच्या घरात ॲज अ शिक्षक म्हणून तर प्रत्येकाच्या घरात एक संविधान असलं पाहिजे। कारण हे संविधान लिखित स्वरूपाचं आहे आणि हे संविधानामध्ये आपल्याला जसं गुलाम आहे याची जाणीव जोपर्यंत माणसाला करून देत नाही त्यावेळेला माहीत झालं की आपण हे गुलामाचं जीवन जगतो। मग आपल्याला कुठलं स्वातंत्र्य आहे ह्याची जर माहिती पाहिजे असेल तर आपल्याला संविधान हे माहीत असणं गरजेचं आहे। मी कित्येक वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या ज्या वेळेला अभ्यास केला त्या वेळेला दरवर्षी नवीन एक पैलू त्यांचा मला अभ्यासाला मिळालेला आहे। त्यांची सामाजिक असू दे, आर्थिक असू दे किंवा राजकीय असू दे, त्याचबरोबर पर्यावरणवादी दृष्टिकोन हा मला वेगळ्या स्वरूपाचा प्रत्येक ठिकाणी दिसलेला आहे। माझा पूर्ण जन्म जरी संपला तरी त्यांचं वाचन संपणार नाही असं मला वाटतं। कारण अगदी वाळूच्या कणे एवढं सुद्धा मी ज्ञान त्यांच्याविषयी घेऊ शकले नाही। म्हणजे ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे। ज्या संविधानाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे ते संविधान प्रत्येक वेळेला वाचताना नवीन अनुभव किंवा नवीन अनुभूती मला मिळते। याचाच अर्थ प्रत्येक शिक्षकाने सुद्धा हा संकल्प केला पाहिजे की प्रत्येक एखादा तरी पॉइंट त्याच्यातला वाचला पाहिजे। वाचाल तर वाचा, जो शिक्षणानं समृद्ध होतो, ज्ञानानं समृद्ध होतो आणि जो शिक्षण घेतो तो वाघासारखा मुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे आंबेडकरांना ज्या वेळेला कळालं त्यावेळेला लहानपणापासूनच रामजी बाबांनी त्यांना शिकवलं होतं की शिक्षणानं माणूस पूर्णपणे बदलला जातो। हे बदल कसे झाले? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। आयुष्यभर संघर्ष करतच ते पुढे गेलेले आहेत। संघर्षाशिवाय त्यांना पर्याय नाही, पण त्यांनी बऱ्याचशाच गोष्टी अनुभवाने शांतपणे स्वीकार केलेला आहे। माझ्या जीवनात जरी संघर्ष असला तरी एक दिवस असा येईल की मी प्रत्येक मानवाला माणसासारखं जगण्यासाठी शिकवेन आणि त्यासाठीच ज्यावेळेला हे संविधान लिहिलं, संविधानामध्ये ज्या वेळेला ते संविधान वाचून दाखवत होते त्यावेळेला त्यांना माहित होतं की आरोप प्रत्यारोप बऱ्याचशाच गोष्टी माझ्यावर येणार आहेत, पुढचा माणूस माझ्यावर बऱ्याचशाच गोष्टी विचारणार आहे, तरी सुद्धा ते कधीही डगमगले नाही। ज्या वेळेला संविधान तयार झालं आणि हे संविधान वाचून दाखवत होते त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटे उभारलेले आणि बाकीचे सगळे बसलेले होते। आणि ज्या वेळेला वाचन संपलं, बाबासाहेब आंबेडकर खाली बसले, त्यावेळेला प्रत्येक माणूस उभा राहून त्यांचं कौतुक करू लागला की एवढं सोपं नाही। त्या काळात हे संविधान जे लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल, आपण एवढ्या लेडीज आपण इथं दिसतोय हे कारणच आहे। आज आपल्याला वाटायला पाहिजे की मतदानाचा अधिकार आपल्याला सहजगत्या पण मिळालेला नाही। अजून इतर देशामध्ये मतदानाचा अधिकार लेडीजला दिला नव्हता, पण हिंदू कोड बिल मध्ये हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्त्रियांच्यासाठी हक्क आणि जे निर्णय आहे ते हिंदू कोड बिल मध्ये नोंद केली। याचाच अर्थ प्रत्येक विषयाला त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे काय केलेलं आहे, सादरीकरण केलेलं आहे।
मी ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी तालुक्याच्या गावाला गेले त्यावेळेला खूप म्हणजे परिस्थिती बेताचीच होती. मग सगळ्या फॅमिलीला घेऊन न जाता त्यांचे वडील आणि ते दोघेही काय झालेले आहेत मॅट्रिकच्या परीक्षेसाठी गेलेले होते. रामजी बाबा स्वयंपाक करायचे आणि परीक्षा देऊन आल्यानंतर आंबेडकरांना जेवणासाठी ताटावर बसवायचे. एक दिवस गेला, बाबांनी त्यांना वाढून झाल्यावर ते पुन्हा अभ्यासाला गेले. दुसऱ्या दिवशी विचारले, बाबा तुमचं जेवण नाही, तुमचं होऊ दे, मग मी नंतर जेवेन. त्यानंतर तिसराही दिवस आला, परत बाबांना विचारले, बाबा तुमचं जेवण नाही, तुमचं जेवण होऊ दे, मग मी परत जेवेन. असं करत 3 दिवस गेले. चौथ्या दिवशी आंबेडकरांच्या लक्षात आलं की बाबा मी जेवल्यानंतर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही, तरी मग बाबा जेवतात तरी काय? त्यावेळेला आंबेडकरांनी त्यांच्या बाबांना प्रश्न विचारतात, बाबा मी जेवल्यानंतर तुमच्या टोपलीत भाकरी राहत नाही, तुम्ही जेवताय काय? बाबांनी त्यांचं उत्तर काय दिलं असेल त्यावेळेला बघा, जो माणूस घरात दिवा नाही, अगदी रस्त्यावरच्या दिव्यावर बसून अभ्यास केले, बॅरिस्टर सारखी पदवी मिळवली, 32 पदव्या मिळवलेल्या आहेत आणि 9 भाषेचा त्यांना अभ्यास होता, अशा माणसांनी त्यावेळेला रामजी बाबांनी उत्तर दिलं, मला भीमराव ह्याची भाकरीची भूक नाही आहे, मला भूक आहे तुमच्या ज्ञानाची. तुम्ही इतके मोठे व्हा की सगळ्या जगाला ज्ञान देण्या एवढे मोठे व्हा आणि आपले जे समाज बांधव आहेत त्या ह्या सामाजिक विषमतेची जी दरी आहे ती दरी पूर्णपणे नष्ट झाली पाहिजे. ही भूक मला आहे आणि ही भूक तुम्ही पूर्णपणे म्हणजे त्यावेळेला ज्या वेळेला तुम्ही मोठे व्हाल त्याच वेळेला पूर्ण होणार. हे वाक्य ज्या वेळेला ऐकतात त्यावेळेला त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल झाला की माझे वडील उपाशी राहून माझ्या ज्ञानाची भूक वाढवायला लागलेले आहेत, तर मला हे यश मिळवलंच पाहिजे. कितीही कठीण प्रसंग आला तरी चालेल, पण माझ्या समाज बांधवांना या विषमतेच्या दरीतून बाहेर काढलं पाहिजे. हा खूप मोठा संघर्ष त्यांनी आपल्या जीवनात. मी चैत्यभूमी ऐकून माहित होतं, दीक्षाभूमी ऐकून माहित होतं, पण संकल्पभूमी मी ज्या वेळेला वाचायला लागले त्यावेळेला या संकल्पभूमीचा अनुभव मला आलेला आहे. ज्या वेळेला सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना स्कॉलरशिप देऊन लंडनला पाठवले आणि त्यावेळेला ज्या वेळेला त्यांचा करार होता की तिथून परत आल्यावर तिथं काय करायचं आहे, तुम्ही नोकरी करायची आहे. आणि ज्या वेळेला सयाजीराव गायकवाड यांना संस्थापक होते, राजा होते, राजाचं मत हे खूप, आता आपल्या इकडे कोल्हापूर जिल्ह्यात कसं राजश्री शाहू महाराज, तसेच बडोदामध्ये सयाजीराव गायकवाड, त्यांना ज्या वेळेला ते कळाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यायला लागलेले आहेत त्यावेळेला त्यांनी त्यांच्या असणाऱ्या ह्यांना सांगितलं की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जा. घरामध्ये त्यावेळेला रेल्वे स्टेशनवर जा म्हटल्यावर तेही काय झालं, त्यांना माहित झालं की एक अस्पृश्य समाजातील व्यक्ती आपण त्याला आणायला जायचं हा मोठा अपमान आहे. राजा असला तरी काय झालं, पण त्याला काय आपण जुमानायचं नाही असं म्हणून त्यांच्यातलं कोणीही रेल्वे स्टेशनवर आणायला गेले नाहीत. लंडन मधनं 32 पदव्या असणारा माणूस बॅरिस्टर पदवी घेऊन आलेला आणि तिथं कुठं नोकरी करण्यासाठी गेलेला. आणि त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी इकडं तिकडं बघितलं, कुणीही आपल्याला न्यायला आले नाही, ठीक आहे, पण आता राहायचं कुठं, रात्रीची वेळ आहे. त्यावेळेला लक्षात आलं आपण थोडंसं नाव बदलून का होईना आपण तिथं जाऊन कुठं तर थांबूया. रात्री 2च्या सुमारास त्या लोकांना कळालं की हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, अस्पृश्य समाजातील आहेत आणि ह्यांना आपण आपल्या ह्याच्यात वाड्यामध्ये राहायला जागा दिलेली आहे. त्यावेळेला त्या व्यक्तीने सगळ्यांनी मिळून त्यांचं सामान बाहेर टाकलं. अरे मी थोड्या वेळानं मी सांगतो हे बरंच काही ते सांगितलं पण त्यांनी ऐकले नाही. त्यावेळेला त्यांना इतकं वाईट वाटलं की संघर्ष म्हणजे काय आहे, डोळ्यातनं अश्रू आले. कारण लंडन सारख्या ठिकाणी वाढलेले, किती दिवस ते लंडनमध्ये शिक्षण घेतलेलं, तिथं कुठलाही असा अनुभव नाही, पण आज समाज आपला अजून सुद्धा म्हणजे अस्पृश्य आणि स्पृश्य या ह्याच्यामध्येच अडकलेला आहे. माझी ही अवस्था आहे, मी शिकून सवरून माझी अवस्था आहे, तर माझ्या बांधवाची काय अवस्था असेल याचं त्यांना खूप वाटायला लागलं. तिथंच रस्त्यावर असणारा एक बगीचा होता, तिथे थांबतात आणि एका झाडाखाली बसतात आणि तिथलीच ती जागा म्हणजे त्यांची संकल्पभूमी होते. त्यावेळेला ते ठरवतात की मी पैसा मिळवणार नाही, बॅरिस्टर झाले म्हणून वकिली करणार, पण पैशासाठी नाही, या माझ्या समाजातील असणाऱ्या विषमतेकडे असलेल्या दरीत खोचलेल्या माणसाला वर काढण्यासाठी मी पूर्णपणे ही पदवीचा वापर करणार.
हे त्यांनी तिथं संकल्प केले आणि आयुष्यभर या संकल्पाची पूर्णपणे त्यांनी काय केलेलं आहे, अंगावर म्हणजे त्यांच्या अश्रू अनावर झालेले होते आणि तिथं त्यांनी निर्धार केला. आणि हीच आज सयाजीराव गायकवाड हे त्या बागेला नाव दिलेलं आहे, पण तिथलीच ती जागा संकल्पभूमी म्हणून ओळखली जाते. म्हणजेच आज आपण बघितलं समाजात सॉक्रेटिस असू दे किंवा गॅलिलिओ असू दे, अनेक विचारवंतांनी ज्या वेळेला समाजात विचार मांडले, धर्माच्या विरोधात ज्या वेळेला ऐकायला मिळालं, त्या वेळेला त्या लोकांना अक्षरशः समाजानं ठार मारला चालेल. पण ही लोक बुद्धिमान होती. सॉक्रेटिसने तर अनेक तत्वज्ञान सांगितलं, पण त्याला हेंबेसारखं विष प्यावं लागलं, तर लोकांना तो समाजाविरोधात बोलल्यामुळे त्यांना ते विष प्यावं लागलं. गॅलिलिओने सांगितलेलं होतं की धर्म मार्कंड्याने सांगितलं की सूर्य ही पृथ्वीभोवती फिरतं, पण गॅलिलिओने शोध लावला की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. पण त्यावेळेला त्याचे विचार खोडून काढण्यासाठी गॅलिलिओ सुद्धा अक्षरशः मरणाच्या दारात न्यावं लागलं. पण त्याने एक वाक्य, सूर्य व्यक्ती खूप हुशार असतात, त्याने एक वाक्य लिहिलं, मी जरी किती लिहिलं असेल तरी काही सूर्य त्या पृथ्वीभोवती फिरायला राहणार नाही असं लिहून ठेवलं. म्हणजे कुठल्याही गोष्टीला म्हणजे संघर्ष जरी असला तरी अशी बुद्धिमान व्यक्ती त्यातनं सुद्धा मार्ग काढत असलेले आपल्याला दिसून येतात. मी एक गोष्ट सांगते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये अनेक असे प्रसंग आले, त्यांना वाचन तेवढं मला कमीच वाटतं. पण एक अस्पृश्य समाजातील शंकर नावाचा व्यक्ती होता, तो सातारा मधला होता. तो खूप म्हणजे असं मोलमजुरी करून खाणारा माणूस, पण त्याचे 6 महिने तिथंच असणाऱ्या रघुपतीराव पाटील यांच्याकडे मोलमजुरी करत होता. मग त्याची बायको आजारी पडते आणि ते विचारतात की माझी बायको खूप आजारी पडली आणि तुम्ही काय करा, मला माझी मोलमजुरी द्या. त्यावेळेला त्या रघुपतीराव पाटील याला खूप अहंकार की एक शूद्र समाजातील व्यक्तीने माझ्याकडे काम केलं, हेच खूप मोठं उपकार आहे तुझ्यावर आणि तू त्या उपकाराची परतफेड माझ्याकडनं मागायची नाही आणि तू जा. त्यावेळेला त्याच्या तोंडून शंकर नावाचा जो व्यक्ती होता तो म्हटला की मी पोलिसांच्याकडे जाणार ह्या शब्दावरच त्याला लगेच काय केलेलं, ते पाटील जे सावकार होते त्यांनी कंप्लेंट अशी केली की रात्रीच्या वेळास ह्या शंकर नावाच्या व्यक्तीने माझ्या घरी चोरी केलेली आहे. आणि पोलीस सुद्धा त्यांना मॅनेजर झालेले होते आणि त्यामुळं आणि तिथल्या घरातल्या असणाऱ्या नोकरांना सुद्धा सांगून ठेवलं की शंकरने 2 वाजता रात्री 8 तोळं सोनं चोरी केलेलं आहे. पोलिसांनी त्यांना पकडून नेलं. अक्षरशः बरेच त्याचे आता इतके 18-20 दारिद्र्य असणारे वकील तर कुठला लावणार, तरी सुद्धा त्याचे वडील आणि तिची बायको एक त्यांना नाव समजले की आपल्यातलाच एक व्यक्ती काय झालेला आहे, बॅरिस्टर झालेला आहे. आणि तिथं जाऊन इतर वकिलांना विचारले तर वकिलांनी कुठल्याही बाजूनं त्याची बाजूच घ्यायला कुणी तयार नव्हतं. शंकरला तुरुंगात टाकलेलं होतं. अक्षरशः वडिलांना ज्या वेळेला समजलं त्यावेळेला वडील मुंबईच्या ठिकाणी गेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाया पडून म्हणाले की माझा मुलगा निर्दोष आहे आणि तुम्ही कसल्याही परिस्थितीत माझ्या मुलाला सोडवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळी त्याची कथा पार्श्वभूमी ऐकली, त्याची फाईल घेतली आणि तुम्ही बिनधास्त जा असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेला आंबेडकर आले साताऱ्याच्या तिथं ह्याच्यात कोर्टमध्ये आले आणि त्यावेळेला सगळ्या सुनावण्या करण्यात आलेल्या आहेत. आणि सुनावणा केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की त्याला शिक्षा करावी अशी पूर्णपणे मागणी तिथल्या असणाऱ्या त्याच्या वकिलानं सांगितली की हा मूळचाच जातीवंत चोरच आहे आणि त्याला शिक्षा ही कडकच झाली पाहिजे, त्याशिवाय त्याला सोडू नका. अक्षरशः वडील रडायला लागलेले होते आणि त्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शांतपणे म्हटले ठीक आहे, जो ह्याचा आय विटनेस आहे त्याला कटघऱ्यामध्ये बोलवा, आपण विचारूया. त्यावेळेला राजू नावाच्या त्या नोकराला विचारतात तुम्ही चोरी करताना प्रत्यक्ष शंकराला बघितलेला आहे का? हो, मी बघितलेला आहे की रात्री 2च्या सुमारास चोरी केलेला आहे. मग 2च्या सुमारास अमावस्याचा दिवस होता, तुम्हाला प्रत्यक्ष दिसलं? हो, मला खूप चांगलं दिसलेलं आहे. मग ते म्हणतात का तुमचे डोळे मांजराचे आहेत का, तुम्हाला प्रत्यक्ष अंधारात एवढं छान दिसतंय म्हटल्यावर? तर ते म्हणतात काही बोलत नाही. मग ते म्हणतात की ठीक आहे, त्यावेळेला वीज चमकली असेल त्यामुळं काय झालेलं आहे, मग मला छान दिसलेलं होतं. मग त्यावेळेला त्यांनी अगोदरच हवामान खात्याचं अंदाजपत्रक त्यांनी घेऊन आलेलं होतं. त्यावेळेला आकाश स्वच्छ होतं,
कुठल्याही प्रकारची वीज चमकली नव्हती आणि काहीही झालेलं नाही आहे आणि 2च्या सुमारास जर चोरी केली असेल तर ते वीज चमकली वगैरे काही नाही आहे. अमावस्येची रात्र होती आणि अमावस्येच्या रात्री ह्यांना 50 मीटरचं कसं दिसतं हा मोठा प्रश्न आहे. त्यावेळेला पुढच्या वकिलाचं तर तपपम व्हायला लागलं आणि त्यांना खूप घाबरल्यासारखं व्हायला लागलं आणि त्यावेळेला त्या रघुनाथ पाटील सावकाराला बोलवतात आणि त्याला विचारतात की तुम्ही ज्या वेळेला 2 वर्षाच्या अगोदर 500 रुपये ची जी रक्कम घेतलेली आहे त्याचं लिखावट तुमच्याकडे असेल, तो पण अगदी धाडसानं ती लिखावट झालेली डायरी देतात आणि त्यावेळेला आंबेडकरांनी खूप व्यवस्थित वाचतात आणि त्यांच्या डोळ्यात एक चमक दिसते आणि ते म्हणतात की ठीक आहे, हे तुम्ही लिहिलेले 500 रुपये आहे ना 2 वर्षाच्या. त्यावेळेला त्या जजला ते सांगतात की ही लिखावट आत्ताच केलेली आहे, तर फॉरेन्सिकचा अभ्यास त्यावेळेला आंबेडकरांनी लंडनमध्ये केलेला होता. म्हणजे एकच विषयाचा अभ्यास असं केलेला नाही. त्यावेळेला त्यांनी सांगितले की ही लिखावट आत्ताची आहे. पाठी म्हणजे लिखावटाचा जर अभ्यास केला तर सगळं पाठीमुळे हे जुनं लेखन आहे आणि आत्ता ह्याचा पेनचा वापर केलेला आहे. आणि ज्या वेळेला त्याच्याकडे जे अभ्यास केलेल्या व्यक्तींच्याकडे दिले जातात आणि त्यांच्यातले त्या दुर्बिणीनं बघतात त्यावेळेला लक्षात येतं आणि ही चोरीचा आळ हा खोटा आहे आणि या पाटीलला काय करा, तुम्ही शिक्षा करा. म्हणजे एक गरीब अस्पृश्य समाजातील व्यक्ती आहे म्हणून तो गुन्हेगार ठरत नाही. आणि त्यावेळेला जजला पटतं आणि त्यांना ते पूर्णपणे रिकामे करतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की गरीब आहे, अस्पृश्य आहे आणि म्हणजे ह्या समाजाच्या बाहेरच्या गोष्टी आपण न करता त्याला योग्य असा न्याय देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो न्यायदानाचं काम अतिशय उत्कृष्टरित्या केलेलं आहे. फक्त हे अस्पृश्य समाजापुरतं मर्यादित राहिले नाही. आज कित्येक लोक 1936 ची गोष्ट आहे, शिवाप्पा पुंडलिक पाटील आज सुद्धा सोलापूरमध्ये आमदार आहेत. ते आमदारांच्या घरी शिवाप्पा पुंडलिक पाटील अतिशय श्रीमंत सावकार आणि सरपंच होते गावचे, पण त्यांच्या शेतामध्ये त्यांचे वडील पुंडलिक सिद्धप्पा पाटील त्यांच्या घरी अचानक काय झालेलं, मृतदेह सापडतो शेतामध्ये आणि शेतामध्ये मृतदेह सापडल्यावर त्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य होतं. ब्रिटिशांनी त्यांना काय केलेलं आहे, पकडून शिवाप्पाला घेऊन गेले आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावली. अक्षरशः त्याचे वडील इतके दयावया करतात. त्यावेळेला हेनरी नावाचे वकील होते, त्यांच्या सुद्धा पाया पडतात की माझ्या मुलाला किती पण पैसा लागू दे पण माझ्या मुलाला वाचवा. पण तिथं कुठेही वाचवण्यासाठी ते हेनरी वकील सुद्धा म्हणतात की तुमचा मुलगा आता वाचू शकत नाही. पण त्यांचे एक पाहुणे विजापूरने येतात आणि अडवणे म्हणून ते पाहुणे त्यांच्यासाठी म्हणतात की माझ्या मुलाची जर खरोखर काही चूक नाहीये पण माझ्या मुलाला शिक्षा मिळाली. मग ते म्हणतात की एक वकील माझ्या परिचयाचा आहे, आपण त्यांच्याकडे जाऊया का? अस्पृश्य समाजातले आहेत, त्यांना कुठल्याही फारशा वकिली मिळत नाही, पण तुमची इच्छा असेल तर आपण जाऊया. ते लगेच म्हणतात चला जाऊया, शेवटचा तरी आशेचा ज्योत आपल्याला आहे, आशेचा किरण आपल्याला आहे. त्यावेळेला त्या तिथं जातात आणि गेल्यावर ते इतके रडतात पुंडलिक पाटील की काय झालं तरी माझ्या मुलाला किती पण पैसा लागू दे, किती पण संपत्ती लागू दे, माझं सगळं द्यायला तयार आहे, पण माझ्या मुलाला काही केलं तरी वाचवा. कारण एक प्रेत ज्या दिवशी जाणार आहे त्यावेळेला माझ्या बायकोचं म्हणजे तिच्या आईचं दुसरं प्रेत सुद्धा त्या दिवशी जाणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप धक्का बसला. तिच्या आईचं वाक्य आठवतं त्यांना. त्यावेळेला ती भीमाई म्हणते, एक वेळ भीमराव एखाद्या वेळेस एखाद्याचं खोटं बोलण्यामुळं चांगलं होत असेल तर त्यावेळेला तू खरं बोलण्याच्या नादापेक्षा खोटं बोलून का होईना त्याच्या अन्यायावर होणाऱ्या लढ्यासाठी तू प्रतिकार कर. आई हे नाव ऐकल्यावर त्यांनी ते मान्य केलं आणि तुम्ही या असं म्हणतात. त्याला आशेचा किरण दिसलेला असतो. ज्या वेळेला पिटिशन पूर्णपणे हजर केले जाते, शिवाप्पाला फाशी दिली पाहिजे असं त्यांनी खूप म्हणजे मोठ्या वकिलांनी त्याच्या साईडच्या वकिलांनी विरोधी वकिलांनी सांगितलं, हो फाशी दिली पाहिजे. ज्या वेळेला शिवाप्पाच्या वडिलांना लक्षात येतं की त्यांनी कुठल्याही प्रकारचं काही त्यांनी म्हणजे मांडलंच नाही, युक्तिवादच मांडला नाही आणि हे फाशी, मला एक वाटत होतं त्यांच्या चेहऱ्याकडे बघून की माझ्या मुलासाठी बचाव करतील, पण यांनी बचावच काय केला नाही. मग शिवाप्पाचे वडिलांना ते बरेच वडील शिव्या द्यायला लागले की काय मी तुमच्याकडे केस दिली आणि तुम्ही असा निर्णय घेतला. पण फाशी झाली पाहिजे हे वाक्य ऐकल्यानंतर
त्यांना जजला सांगितलं ज्या वेळेला ह्यांना फाशी दिली जाणार आहे त्यावेळेला मी आणि तुमचे जे वकील आहे आणि तुम्ही स्वतः जज तिथं हजर राहिलं पाहिजे. ठीक आहे म्हणतात, हजर राहिलं पाहिजे. त्यावेळेला ठीक आहे, सगळे बसतात तिथं. आणि ज्या वेळेला फाशीला 6 महिन्यानंतर फाशी दिली जाते, घरात अगदी शिवापाला एक 6 महिन्याचं मूल झालेलं असतं, त्याला फक्त तुरुंगात गेल्यावर माहीत झालेलं असतं की आपला मुलगा झालेला. अक्षरशः वडील रडत असतात. आणि ज्या वेळेला फाशी देण्यासाठी त्या ह्याला फाशीवाल्याला बोलवलं जातं, काळं कापड घातलं जातं आणि फाशीच्या ह्याच्यावर दोरखंड अडकवलेला जातो. आणि त्याच वेळेला आंबेडकर अचानक म्हणतात स्टॉप द लॉर्ड, म्हणजे ह्याला थांबवा येतं, कारण स्टॉप दिस ऍक्टिव्हिटीज, ही ऍक्टिव्हिटी करायला लागलं, ही थांबवा. मग त्यांनी म्हणतात की जज म्हणतात हे काय तुम्ही पोलीस अगदी स्टुपिड काय बोलायला लागला हा. त्यावेळेला ते म्हणतात की तुम्ही काय सांगितलेलं मला, फाशी देणे हे ठरलेलं आहे, फाशी देण्यासाठी ते दोरखंडामध्ये घातलेलं आहे. पण त्यावेळेला फाशी इथपर्यंत तुमचा शब्द बरोबर आहे, पण मरेपर्यंत फाशी इथं तुम्ही सांगितलेलं नाही. त्यामुळं इंग्रजी ब्रिटिश अधिकाऱ्याला आपल्या शब्दात, कारण ही केस अशी होती की शक्यच नव्हतं या केसमधनं बाहेर, पण इंग्रजी अधिकाऱ्याला आपल्या शब्दात किंवा आपल्याच कायद्यात अडकवण्याचं काम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या दिवसापासूनच आपल्या इकडे तरतूद करण्यात आलेली आहे की मरेपर्यंत फाशी, नाहीतर त्या शब्दात आपण अडकलं हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्या दिवसापासून शिवाप्पा पाटील यांनी अक्षरशः देवाला पूजण्याऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, आंबेडकर हे ईश्वरवादी नव्हते पण त्यांची मूर्ती ठेवलेत. आणि आज सुद्धा जयंतीला, आज त्यांचे बंधू आमदार आहेत, आज सुद्धा त्यांनी जयंतीला पहिल्यांदा देवाला पाया पडायच्या अगोदर त्यांच्या पाया पडतात. हत्तीवरनं त्यावेळेला साखर वाटलेली अँबॅसिडर जी गाडी आहे त्यांना ती अँबॅसिडर गाडी जी प्रेझेंट दिलेली आहे ते शिवाप्पा पाटील यांनी दिलेलं आहे. आणि आज ते म्हणतात की जर आंबेडकर नसते तर आमचं हे कुटुंबच नसतं आणि कुटुंबच उद्ध्वस्त झालेलं असतं. म्हणजे ही एक विचार प्रणाली, म्हणजे कुठलाही एक धर्म नाही, त्यांनी मानवतावादाला धर्मापेक्षा श्रेष्ठ मानवतावाद हे महत्वाचं मानलेलं आहे. स्त्रियांच्यासाठी असू दे, अस्पृश्य समाजासाठी, फक्त अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणं आणि ह्या महामानवाला खरोखर ह्या गोष्टीसाठी मांडलं पाहिजे. एवढे बोलून माझे 4 शब्द संपवते. धन्यवाद.